वटपौर्णिमा 2026ला अनेक महिला नकळत अशी चूक करतात, त्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. असे धर्मशास्त्रात सांगितले जाते की विशेषतः या दिवशी 2 पदार्थ खाणे टाळावे असं मानले जाते. पण ते पदार्थ नेमके कोणते आहेत आणि ते खाल्ल्यास काय परिणाम होऊ शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती अनेकांना माहीत नसते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक सौभाग्यवती महिलांनी जाणून घेणे आवश्यक आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वटसावित्रीचे व्रत हे अखंड सौभाग्यासाठी केले जाते मंडळी. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा खास सुवासिनींसाठी असतो. वटवृक्षाचे आयुष्य हे अखंड असते आणि त्याचप्रमाणे आपल्या पतीलाही दीर्घायुष्य मिळावं, आपलं वैवाहिक जीवन सुखी समृद्धी व्हावं, यामुळे अनेक महिला वटसावित्रीचे व्रत करतात. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते, वडाची पूजा केली जाते आणि अखंड सौभाग्यवतीसाठी हे वटपौर्णिमेचे व्रत अत्यंत प्रभावी आहे. म्हणूनच जवळपास अनेक सुवासिनी महिला, सुवासिनी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत किंवा पूजा अगदी आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने करत असतात. कारण यासाठी महिला नटून थटून वटवृक्षाची पूजा करतात, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी उपवास करतात. पण प्रत्येक ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास करण्याची पद्धत वेगळी आहे. बघा मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये काही उपवास असे आहेत जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात, पण ह्या उपवासाची पद्धत ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी आहे. गावागावांमध्ये बदल किंवा थोडेफार पद्धती पण बदलत असतात. हे पदार्थ खाल्लेच पाहिजे, हे उपवासाला नाही चालत किंवा हे व्रत करत असताना हे चालत नाही, असं आपण प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने ऐकत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास योग्य पद्धतीने कसा करायचा, कसा सोडायचा हे सांगणार आहे आणि आपण उपवासाला काय खाल्लं पाहिजे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा मंडळी, फळे तर खात असतो, पण कोणती 2 फळं आहेत ज्याला चुकून सुद्धा खायचं नाही किंवा कोणत्या गोष्टी आहेत त्याला आपण चुकून सुद्धा खायच्या नाहीत? कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडला पाहिजे जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल, अशी या व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, या व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी वटपौर्णिमेचा सण सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथीची सुरुवात ही सोमवार 29 जून 2026 रोजी पहाटे 3:06 सुरू होईल. ते मंगळवारी 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 असणार आहे आणि वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 29 जूनला सकाळी 5:48 पासून ते दुपारी 12:30 आहे. वटसावित्रीच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची याचा मी फुल डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये या वटपौर्णिमेच्या व्रताला विशेषतः महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतात. हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते, तसेच वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते अशी धारणा आहे आणि पत्नीच्या नात्यात सुद्धा गोडवा निर्माण होतो. मंडळी, पूर्वी हे वटपौर्णिमेचे व्रत हे त्रिरात्री म्हणजेच 3 दिवसांचे असायचे आणि 3 दिवस महिला उपवास करायच्या. परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या या बदलांमुळे हे वटपौर्णिमेचे व्रत फक्त 1 दिवसच केला जातो. पण आजच्या बऱ्याच स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून उपवास करतात आणि एकदा का वडाची पूजा झाली की मग उपवास सोडतात, अन्न ग्रहण करतात. पण फक्त असं न करता वटपौर्णिमेचे व्रत करताना काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. त्यामुळेच हे व्रत पूर्ण होईल, याची फळ आपल्याला मिळेल. पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केले जाणारे हे व्रत त्यांच्या घरात सुख समृद्धी घेऊन येते. खरे तर हे त्रिरात्री व्रत असते, म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे 3 दिवसांचे व्रत असते. पण 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा आणि वडाची पूजा करावी.
या दिवशी अनेक स्त्रिया निर्जळी उपवास करतात, म्हणजेच काहीही न खाता पिता उपवास करतात किंवा मग बऱ्याच ठिकाणी सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवला जातो आणि वडाची पूजा झाली की मग लगेचच अन्नग्रहण केलं जातं. उपवास सोडला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. मंडळी, ही थोडीफार वेगळी पद्धत आहे. खरे तर धर्मशास्त्रानुसार उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला पाहिजे, परंतु मंडळी, आपल्या नियमाप्रमाणे आपण सोडू शकता. बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आहे की त्या महिला सकाळपासून उपवास करतात आणि मग संध्याकाळी हा उपवास सोडतात. तर तुमच्या भागात जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता. आमच्या भागामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त आम्ही पूजा होईपर्यंत काही खात पीत नाही. सकाळपासून उपवास ठेवतो आणि एकदा का पूजा झाली की लगेचच मग अन्न ग्रहण करतो. आम्ही उपवास सोडतो. त्यानंतर बघा मंडळी, उपवासाच्या काळामध्ये तुम्ही दूध किंवा फळे घेऊ शकता आणि तेवढ्यावरही नाही तर तुम्हाला दम निघत नसेल तर मग तुम्ही साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ शकता किंवा उपवासाचे हलके पदार्थ देखील खाऊ शकता. पण तुम्ही उपवासाला फळे खाणार असाल तर लक्षात ठेवा, आपल्याला 2 फळं अशी आहेत जी अजिबात खायची नाही. तर त्यातील एक म्हणजे बघा जांभूळ आणि दुसरं म्हणजे चिंच. मंडळी, जांभूळ आणि चिंच हे 2 फळ उलटी असतात, त्यामुळे ती शक्यतो उपवासाला चालत नाहीत. आणि आता सध्या जांभूळाचा सीझन आहे, त्यामुळे तुम्हाला सांगावंच लागेल, कारण की नवीन लग्न झालेले पण काही मुली असतात, तर त्यांना हे माहीत नसतं. त्या पहिल्यांदाच हे व्रत करणार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती उपयोगाची असेल. त्यामुळे बाकी तुम्ही केळी, सफरचंद, पेरू अशी काहीही गोष्टी असतील ते खाऊ शकता. मात्र ही 2 फळं चुकून सुद्धा खाऊ नका. या दिवशी वडाची पूजा करताना सुवासिनी स्त्रियांनी छान बघा नटून-थटून साज-शृंगार करून पूजा करायची आहे. त्यानंतर घरी आल्याबरोबर आपल्या पतीच्या पाया पडायच्या आहेत आणि मग आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. मंडळी, या दिवशी जर तुम्ही पती घरी नसतील आणि कामानिमित्त कुठे बाहेर गेले असतील तर सायंकाळी घरी परत आल्यानंतर त्यांच्या पाया पडायचं आहे, कारण हा उपवास आपण खास आपल्या पतीच्या आयुष्यासाठी करत असतो. बघा, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आणि उपवास करतो. कारण वटसावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले, तिच्या सासू-सासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि त्यांना धनसंपत्तीही लाभली. तेव्हापासूनच जीवनात सुख, शांती, ऐश्वर्य, कीर्ती मिळण्यासाठी हे व्रत केलं जातं. त्याचबरोबर या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या पूजा करू शकत नाही, मात्र उपवास जरूर करावा. आणि जरी तुम्ही पूजा करू शकत नसला तरी मनातल्या मनामध्ये तुम्ही तुमच्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करू शकता. किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी सुद्धा कोणत्याही नियमाचे पालन करण्याची काहीही गरज नाही. त्यांनी केवळ फक्त मनातल्या मनामध्ये प्रार्थना करावी. एवढंच जर मनापासून केलं तरी सुद्धा तुम्हाला त्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल. कारण गर्भवती स्त्रियांना बाहेर जाऊन वडाची पूजा करणं, उपवास करणं शक्य होत नाही, तर त्यांनी एखाद्या वर्षी नाही केलं तरीही चालेल. त्यांनी पुढील वर्षापासून हे व्रत सुरू करू शकता. या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचं नाही. मटण, मासे, अंडी खायचे नाहीत. ते पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. मंडळी, शक्य झालं तर कांदा, लसूण सुद्धा आपल्याला या दिवशी पूर्णपणे खायचं टाळायचं आहे. कारण अशा पवित्र दिवशी आपण तामसिक पदार्थाचे सेवन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही. त्याचबरोबर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे. मंडळी, या दिवशी आपण जे काही गोडाधोडाचे पदार्थ बनवले असतील ते खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. आमच्याकडे पुरणपोळी, आमरस असा भेद करतात, तर आम्ही हेच अन्न ग्रहण करून उपवास सोडतो. तुम्ही बनवलेलं कोणतंही सात्विक अन्न किंवा कोणताही गोडाचा पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता किंवा नाहीच बनवलं असेल तर तुम्ही दही भात खाऊन जरी उपवास सोडला तरीसुद्धा चालेल. मंडळी, हे व्रत पूर्ण होणार आहे, मात्र उपवास सोडताना सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मांसाहार, मसालेदार पदार्थांचं सेवन अजिबात करायचं नाही. उपवास खरं तर आपण शरीर शुद्ध करण्यासाठी करत असतो, पण यावेळी आपलं मन हे तेवढं स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं गरजेचं आहे. या दिवशी आपण आचरण ही चांगली असावी. कोणाशीही भांडण, तंटा, वादविवाद करू नये. कोणाचीही निंदा, नासलती करू नये. पती-पत्नीनेही या दिवशी वादविवाद करू नयेत. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. यामुळे तुमचं मनही शांत राहील. उपवास सोडताना घेतलेल्या ताटात पाणी फिरवून देवाचे नामस्मरण करावे आणि मग उपवास सोडावा.
अन्न ग्रहण करावे, जेवताना ताटातून मध्येच उठू नये. ज्या स्त्रिया पहिल्यांदाच हे व्रत करणाऱ्या असतील त्यांनी पण सकाळपासून पूजा होईपर्यंत शक्यतो काहीही खाऊ नका. त्यानंतर तुम्ही कधीही उपवास सोडला तरीही चालेल. मंडळी, त्यातली त्यात जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही योग्य पद्धतीने वटपौर्णिमेचा उपवास केला, सगळ्या नियमांचे पालन केलं, व्यवस्थित आचरण केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल. आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण आला असेल तर त्यांनी बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका. मंडळी, तुम्हाला साडीचा कलर कोणता घालायचा आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, या सर्व व्हिडिओ मी डिटेल्समध्ये बनवलेले आहेत. त्या आपल्या चॅनलवरती अपलोड पण केलेल्या आहेत आणि भरपूर लोकांनी त्याला प्रतिसाद पण दिलेला आहे. तर तुम्हीही जाऊन त्याला चेकआउट करा. भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.